गेल्या वर्षी मे महिन्यात पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जेव्हा वैष्णवीच्या आई वडिलांना भेटायला गेल्या तेव्हा त्यांना विरोध झाला होता। वैष्णवी हगवणेचा हुंड्यासाठी झालेला छळ आणि या प्रकरणात महिला आयोगाने घेतलेली संशयास्पद भूमिका यावरून रुपाली चाकणकर टार्गेट झाल्या। मात्र विरोधकांना मी फार गांभीर्याने घेत नाही असं म्हणून त्यांनी हा विषय उडवून लावला। त्यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीतल्याच रुपाली पाटील ठोंबरे आणि शिवसेना उभाटाच्या सुषमा अंधारे आक्रमक झालेल्या असतानाही त्यावेळी या प्रकरणाला फारशी दाद कोणी दिली नव्हती। रुपाली चाकणकर टीका होऊनही सही सलामत यातून सुटल्या। यानंतरचं दुसरं प्रकरण फलटणमध्ये एका डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचं घडलं, ज्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने रुपाली चाकणकरांनी जे केलं त्याने संतापाची लाट उसळली। रुपाली चाकणकर यांना अधिकार नसतानाही त्यांनी सातारा पोलिसांसोबत बसून पत्रकार परिषद घेतली आणि यात त्यांनी अक्षरशः पीडित तरुणीचं चारित्र्यहनन केलं। या प्रकारानंतर पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्यासाठी प्रचंड मागणी झाली। मात्र स्वतःचा पक्ष मागे ठामपणे उभा असल्याने रुपाली चाकणकर पुन्हा एकदा सही सलामत सुटल्या। गेल्या वर्षभरातली ही दोन प्रकरणं असो किंवा आतापर्यंत झालेली टीका रुपाली चाकणकर यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांनी कायम वाचवल्याचं सांगितलं जातं। मात्र अशोक खरात प्रकरणात ज्या फोटोंमुळे रुपाली चाकणकर यांची विकेट गेली, तसेच या भोंदूबाबासोबतचे अनेक फोटो तटकरे यांची आहेत आणि तटकरेही यावेळी चाकणकरांना वाचवू शकले नाहीत। ज्या भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकरांची विकेट गेली त्यात आता तटकरेंचाही नंबर लागण्याची चर्चा का आहे त्याची स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। राष्ट्रवादी पक्षात रुपाली चाकणकरांची महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड असो किंवा महिला आयोगाचं अध्यक्षपद, पक्षाचे राज्याध्यक्ष म्हणून सुनील तटकरे हे कायम त्यांच्या मागे असल्याचं सर्वश्रुत आहे। शिवाय एकत्रित राष्ट्रवादीत रुपाली चाकणकर या सुप्रिया सुळे यांच्याही निकटवर्तीय होत्या। मात्र नंतरच्या काळात त्यांना पक्षाकडून वेगवेगळ्या पदांवर संधी देण्यात आली। महाविकास आघाडीचं 2019ला सरकार आल्यानंतर महिला आयोगाचं अध्यक्षपद पावणे 2 वर्ष रिकामं होतं। अखेर महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला हे पद आलं आणि पक्षाकडून रुपाली चाकणकर यांची वर्णी लागली। तेव्हा पक्षाची महिला आघाडी त्या सांभाळत होत्या आणि आयोगाचा पदभार स्वीकारल्यानंतर महिला आघाडीची जबाबदारी सोडून द्यावी अशी मागणी त्यांच्याकडे व्हायची आणि यावरून मोठा वादही झाला होता। मात्र चाकणकरांनी तेव्हा कुणालाही जुमानलं नव्हतं। गेल्या 4 वर्षात महिला अत्याचाराचे अनेक प्रकरण उजेडात आले आणि या प्रत्येक प्रकरणात रुपाली चाकणकर टार्गेट व्हायच्या। महिला अत्याचार असेल किंवा महिलांची या अत्याचाराला कंटाळून झालेली आत्महत्या, महिला आयोग कायम सगळं काही घडून गेल्यानंतर आम्ही यात पूर्ण लक्ष घालू एवढं म्हणण्यापुरताच उरला होता। पोलिसांनी प्रकरण नोंदवून घेतल्यानंतर तिथे माहिती घेण्यासाठी रुपाली चाकणकर जायच्या आणि त्यांच्यावर अनेकदा टीकाही व्हायची। गेल्या वर्षी फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर रुपाली चाकणकर साताऱ्याला गेल्या होत्या आणि पोलिसांसोबत त्यांनी या प्रकरणाची माध्यमांना माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली। पण या पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकरांनी जी माहिती दिली ती पीडितेच्या कुटुंबाची बदनामी करणारं आणि त्यांच्यावरचं मानसिक दडपण वाढवणारं होतं। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीपासून ते स्वतःच्याच पक्षातल्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यापर्यंत प्रत्येकाने रस्त्यावर उतरून रुपाली चाकणकर यांचा राजीनामाही मागितला। या राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव तयार झाल्यानंतर दिवंगत अजित पवार यांनी रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश दिले, पण सुनील तटकरे यांनी राजीनामा देऊ दिला नाही असा दावा रुपाली पाटील ठोंबरे यांचा आहे। राजीनाम्याची मागणी करूनही तो होत नसल्यामुळे रुपाली पाटील या स्वतः अनेकदा अजितदादांना भेटल्या होत्या, पण सुनील तटकरे सातत्याने मागे उभा होते असं त्यांचं म्हणणं आहे। सातत्याने रुपाली चाकणकर यांचा पक्षातून बचाव झाला आणि महिला आयोगाचं अध्यक्षपद फक्त शोभेचं बनल्याची ही टीका झाली। पण अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे फक्त पाय धुतानाचे फोटोच नव्हते तर त्या ट्रस्टच्या बोर्डावरही होत्या, त्यामुळे प्रकरणाचे धागेदोरे खोलवर गेले। रुपाली चाकणकर यांच्यासह इतरही नेते खराच्या दरबारात हजेरी लावायचे, मात्र रुपाली चाकणकर या वेगवेगळ्या विधीमध्ये सहभागी असल्याचे फोटो आल्यानंतर त्यांना अखेर राजीनामा द्यावा लागला। हा राजीनामा देण्याआधी रुपाली चाकणकर यांच्यावर हात असलेले प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचेही खरातसोबतचे काही फोटो समोर आले। याशिवाय खरातच्या मुलीच्या लग्नात तटकरेंसह चाकणकरही गेले होते आणि तेव्हाचे हे फोटो उपलब्ध असल्याचं सांगितलं गेलं। अखेर या प्रकरणात स्वतः मुख्यमंत्र्यांनीच आदेश दिले आणि रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला। खरातच्या प्रकरणात त्याच्या लाभार्थ्यांची SIT कडून चौकशी केली जाते। सुनील तटकरे हे खरातला भेटायला वारंवार जायचे आणि जे विधी व्हायचे ते स्वतः तटकरेंनी केलेले असल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जातो। पवार गटाकडून सुनील तटकरे यांच्या बोटाला जखम असल्याचे फोटो शेअर करण्यात आलेत आणि जे अनामिका छेदाचा विधी व्हायचा तो तटकरे यांनी केला होता का असा प्रश्न विचारण्यात आलाय।
खरातच्या मुलीच्या लग्नासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः येणार होते. मात्र नाशिक विमानतळावर आल्यानंतर त्यांना पोलिसांनी खरातच्या संशयास्पद हालचालींची माहिती दिली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे विमानतळावरूनच माघारी परतले. पण त्याच लग्न सोहळ्याला राष्ट्रवादीचे नेते मात्र हजर होते. या सगळ्या नेत्यांची खरातसोबत जवळीक, त्यात स्वतः महिला आयोगाचे अध्यक्ष यात त्याच्या भक्त असणं आणि यातूनच त्याचे महिलांसोबत नको ते चाळे करणं इथपर्यंत हा प्रवास झाला. राष्ट्रवादीतल्याच एका गटाचा रुपाली चाकणकर यांना कायम विरोध होता. मात्र सुनील तटकरे हे त्यांच्या मागे असल्यामुळे कुणीही काही बोलत नव्हतं. पण आता पवारांच्या राष्ट्रवादीने पुढचं टार्गेट हे सुनील तटकरे असल्याचं सांगितलंय. तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणात तटकरेंची खरंच विकेट जाऊ शकते का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा.